नमस्कार करून की आपण नवीन परत एका ब्लॉगमध्ये आपलं हे खूप दिवसानंतर पुन्हा एक वर्षानंतर त्या ह्या ब्लॉगात आपण चाललोय सध्या अलिबाग या गावाच्या घरी त्यांनी नवीन घराला रिनोव्हेशन केले त्यासाठी आपण उतरलो. त्या व्हिडिओ तुम्हाला जरा वेळातच जसं की सगळी गँग भेटेल तेव्हाच आपलं नशीब बाकी का बघ आता एवढी मी वेट घेऊन आणि एवढी बॅग घेऊन उतरलो आहे. आपला गेट बंद शेट शेट गेट बंद आहे. आपल्याला परत वरती जावं लागेल वरनं चावी आणायला लागेल चावी आणून बोलावं लागेल मध्ये करावे लागणार भेटल मला चावी घेऊन लॉक भेटून होतं. चावी आणले मी चावी परत जाऊन आता परत बोलू आणि पुढचं मी पुढे सांगतो कधी जाणे कशी काय. अरे प्रणव शेठ भाई असून नाही एवढं काय लगेच ना मग काय झालं वेगवेगळे दोन्हीकडे वेगळा कॉन्टेंट द्यायचा. काय बोलतो आपल्या घरातला कॉन्टेंट खेचतोय काय बोलायचं शॉर्ट ब्लॉगर तुम्ही आता मोठे ब्लॉगर चड्डी घालत होता साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. छोटे आमचे गाईड आले आमच्या विक्रांती 2 चड्ड्या घेतलेल्या आहे. तुम्हें कैसे पता चला एवढे 2 चड्ड्यासाठी एवढी मोठी बॅग 2 चड्ड्यांसाठी एवढी मोठी बॅग घेतली. हा बाबो शेड आमचा फुल कॅप बिप घालून बॅग तयार आहे. अरे झाली मॅचिंग झालो आता आम्ही ट्रॅकवर आले सगळे. शेड मग आता आलो आम्ही मस्तपैकी कोपरला वरच्या स्टेशनला कोपर स्टेशनला इकडनं पनवेलसाठी ट्रेन आहे आपल्या त्या साईडला जायचं. पोरले हळूहळू चालतात नल्ले पाठ नाही तर हळूहळू मी गाडी केली पोरांना आम्ही चालतोय पटापट अजून तरी पण 15 मिनिटं लेट आहे ट्रेन. आमचा कसं आहे ड्रायव्हर आमचाच आहे ना त्याला जरा फोन करून ठेवला तो थांबेल ना आम्हाला म्हणून पुढे जायला लागतं बाकी काय नाही. अजून काय नाही हो आता पुढचा ट्रेन मध्ये बसल्यावरती भेटू. कशा आहात सलीला जायाचा सलीला. आपले अलिबागच्या ब्लॉगची शेट पण ब्लॉग बनवते त्याच्याहून ब्लॉग चालत आहेत त्यांच्यात पण बघा सेकंड व्ह्यू आनंद वाकडे ज्याच्या गावी आम्ही चाललोय. यार सगळ्या पोरांना सेटल डाऊन आहेत. जानू बसल्या लगेच हेडफोन त्यांचे चालू हा बाबा पुरणमध्ये गॉगल टापलाय तेव्हा शेड आपला वरद इथे बघ ए काळ्या शेती दिला. चला अशा प्रकारे खाण्याची सुरुवात झाली आहे. चॉकलेट पासून मँगो वाईट आलेत मँगो वाईट अरे 1 2 आले यांचे हात बघा ढीग बर एवढेच भेटणार. चाल वाडी चाल चल अरे अल्लाह के नाम पे. फिर वही बात आती है जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. दे रे बाबा मग गणपती के बाप पनवेला कसं वाटतंय. एवढं आपण पोहोचलोय सेकंड स्टॉप. आता आपण बस पकडणार आहे. बस पकडून जाणार अलिबागवरून परत रिक्षा सासवणे. आता सेकंड स्टॉप बघू पनवेलवर. बंधन कशात आहे आम्ही आता 30 रुपयात घेतलेत. अरे जाऊन दे भाई सॉरी $99 पाहिजे प्राइस आलं तुम्हाला $. तरी पण काय पण असं पैसे नाही देत आम्ही. अरे हा आम्ही तिघं बघा कसे कमेंट करा कसे काय 15 minutes later. मग पोरांनो इकडे आलो आम्ही बस स्टँडला. तर प्रणव ऊस काढतोय ऊसाचा रस काढतोय
देतो अंकल देतच नाही, अंकल देतच नहीं दे रहा है, आजा आजा बेटा आजा आजा. गन नहीं दे रहा है. मस्त की बसले आता सगळे. असा मोबाईल झालाय. जाऊन दे आपण अलिबागचा ऊस जाऊन काढू. बापूस असा ऊस काढून मधून तोडून देईल बघ. मी कोंबडा पळू यांच्या. आता तुम्हाला सांगा भंडारा सांगायचं ती भारी वाटते ना प्रणव. एक नंबर भाई. एक रॅप का हा बाबा ही सीधे पोत आली एनर्जी हे टॉप. ही बाई अजून एक आली बाई. शियाने मला कदम पाहिला पाहिजे. मला कदम आहे ना किती. याने बली कदम आहे ना एमसी दुराची What? Bro, what are you talking about, man? पावन एवढ्या जवळ आमचा एरोप्लेन चाललाय. पोरांची खुशी बघा. पोरं खुश बघा एवढ्या एरोप्लेनला बघून. प्रणव शेठ. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. चला. सीटला पप्पी देते बाई. पप्पी तर कसं पोरानं पोहोचलो आम्ही अलिबागच्या बस स्टँडला. आता जस्ट 5 मिनिटं झाले. फोटोशूट झाले. ट्रायपॉड ठेवतोय प्रणव शेटने. ट्रायपॉड आणलाय. फुल रील बनवण्याच्याच आम्ही मूडमध्ये तर आलोय. आता फुल नुसत्या रील्स. तर बघा ॲलिगेटर आमचा नुसता पाणी पितोय. हां चैन फाटले बोलतोय. सगळे धनंजय वाकडे त्याने फुल आमचे सोय केले. नाही तर आम्ही बसनीच गेलो असं तर आपल्याला रिक्षा येते एक घेण्याची. रिक्षा जाऊन आपण शूट्स घेऊ तेव्हा जरा सिनेमॅटिक भेटले तर काय बोलते. पोरांना आली मस्त रिक्षात बसली. कसं वाटतंय अलिबागमध्ये. सध्या तरी फिरली 2-2 तास बोलून 1-1 तास बोलून 2 तास बसमध्ये बसवलं. आता परत 1 तास रिक्षा. मेन म्हणजे बसमध्ये जास्ती वाट लागली. त्या तिथे पण जरा आपण डिस्प्लेट झालं. आम्ही तरी ठीक आहे. चेंगऱ्या मध्ये दोघं एवढे जण बसले. अरे आमच्या पोरांची जरा वाट लागली. काय बोलतो आता या बावड्याला जरा थांबा. कसलेच बघा तो आता. हा घेतला. अरे म्हातारे सगळे पोरं बसले. चालू जरा जास्तीच वाट लागली. तर इकडे पण ट्रॅफिक लागते वाटतं आम्हाला. सगळीकडे ट्रॅफिक. हा ठीक आहे. बाय शेट बाजूला घे. त्याने पण दाबून ठेव. बाजू बघ. चालू ते काय चला. एवढ्या चांगल्या रिक्षातून आलो. थँक्यू दादा. चला बाय. चला उतरा पोरांना. दादा 2 मिनिटं. एवढा फायनली आम्ही पोहोचलोय. कसं वाटतंय साड्यांनो. एक नंबर. कसं वाटतंय पोरांना. इकडे बरं आपल्याला इकडे जायचं. तर आता फायनली आम्ही पोहोचलो इकडे मस्त सगळे. धनंजय वाकडेने आणलंय. धनंजय ए गाईस भावड्या नाही आता धनंजय चालू झाला आहे. धनंजय वाकडे. हे आमचं जरा शॉर्टकट आहे. आम्ही शॉर्टकट लहानपणापासून इथे बसायचो. आता आम्ही मस्त वरशेट इथे सगळं पाणी येतं. इथपर्यंत पाणी येतं. इथपर्यंत चप्पल वाहिलेली. आता बघूच किती वेळ आम्ही पोहोचलो. मस्त की हे एक जरा छोटीशी गल्ली म्हणजे त्या शेतातून आम्ही चाललोय. हा बघा आमचा कुठनं चालतोय. रस्ता इकडे पण नाही आमच्या आहे मस्ती. आणि आता चाललोय मस्तपैकी चालत. जास्त नाही. एक आहे दुसरा रस्ता जो तिकडनं येतो पण आम्हाला हा जवळ पडतो. चालत 2 मिनिटात पोहोचून जातो. मग आम्ही दरवेळी जर जेफ्टीने जरी आलो
तरी पण आम्ही असेच येतो. आणि जरी गाडीने आलो तरी पण आम्ही गाडीने आलो तर आम्ही डायरेक्ट समोर गाडी लावतो. पण ह्यावेळी आम्ही जास्तच लांबनं आलो, एवढा तासांचा प्रवास करून. शेट कुठे गेला? शेट बघा आमचा शेट आला ना, गावात नाही शिरला, कुठनं एक्सप्लोरेशन चालू केलं काय माहिती. फिरतोय कुठनं येतं बघा. मस्ती संपणार नाही शेटची. तिकडे जाऊन बॅट बॉल खेळतो वाटतं, त्याला समजत नाही. आता बघा आम्ही पोहोचलो फायनली घरावर. आम्ही तर कधी ब्लॉग मध्ये घेतलं नाही. आणि सई वाकडे भेटले. सई वाकडे दिसत होते पूर्व बाजूला ना, तिकडे बघा. हे बघा आत्याचं घर आमच्या. ए सई इकडे कुठे गेली? अरे बाबा या आमच्या ब्लॉग मध्ये या, आमच्या ब्लॉग मध्ये या. अरे बाबा फायनली आम्ही अलिबागला पोहोचलो. कसं वाटतं आम्हाला बघून? अरे यार खूप दिवस राहण्याचा प्लॅन आहे. हा तू अरे मी पण सध्या बेरोजगार आहे. मी जेवढे दिवस बसेल तेवढे दिवस राहायचे. काम चालू आहे ना. हे जरा मजुरी लागते, पण मजुरी बघितली. आता कुठे नेक्स्ट बघत होतो मी. नेक्स्ट स्टॉप बीच वर. अरे One eternity later. काय बोलतात मग? चला आता आपण चाललोय परत बीचला. कसं वाटतं? सननी किस केलंय पूर्वा मात्रे. आज आम्ही आमचे गेटअप चेंज नाही केले. आम्ही ऑलमोस्ट तसेच प्रणवने केला. मी नाही, मी जसं सकाळ तसं. पूर्वा म्हात्रे सगळे आमचे क्लबिंगला जसे आम्ही बीचला झालो ना, यांची ड्रेसअप बघून. आणि मी गॉगल चेंज केला. आम्हाला लाज वाटते गॉगल थोडासा आम्ही असे काढे. कोणाचं घेतलं रे चोर? आर्या संते. आम्ही चेंज केलं गॉगल्स मस्त आम्ही चेंज केले. आणि आता आम्ही एक तुम्हाला तर मी बॅक कॅमेरा नाही पण पारीचं बघू शकतो. सन हा दिसतंय. पण आम्ही परत आणि हे बघा अरे प्रणेश शेड आलो ना आपण बीचवर. आलो ना फायनली. एवढ्या 4-5 दिवसांचा आमचा प्लॅन चालत होता. फायनली जो आम्ही व्ह्यू बघायला आलो ना, तो तुम्हाला दाखवत आता. 1 2 3 बाय. काय बीच फुल व्ह्यू हवा इकडं नाही. सगळे चालले बीच. कसं वाटतंय? कसला भारी व्ह्यू आले. नाही ना येत नाही कॅमेरामध्ये येत नाही की नाही? या इकडे ए टाक बघ, टाक स्टोरी टाकून भेंडी. हे तिथे बघ लाईट. A few moments later. पोरांची फाटले म्हणून बघा पोरांनी हनुमान चालीसा लावलेत. फुल मस्त पैकी आता झालं. आम्ही निघालोय बीच वरती भिजून मस्त पैकी फुल भूताची गाणी लावत होते. घर बघितलं ना, हनुमान चालीसा लावली. कारण की पूर्ण काळ वगैरे रस्त्याभर मध्ये, म्हणून बघा कसं हनुमान चालीसा लावले पूर्व मात्रेने. प्रणव मात्रे मला चालू करते ब्लॉग. तो विचार करते काय बोलू. विचार नाही करत आहे. आपल्याला माहिती काय बोलायचं, फक्त तुझा ब्लॉगला डिस्टर्बन्स नको. अरे शेट चला भेटू आता घरीपर्यंत. इकडे आमचं चिकन रात्रीचं बनणं चालू झालंय. बिर्याणी बनवत आहे. बिर्याणी तयार करते पूर्वा म्हात्रे. आणि तिला सॉरी काय माहिती कोण कोणाला मदत करते. दोघी करतात. मॅरिनेशन चालू आहे. आणि इकडे मसाला बनतोय. आणि इकडे राईस घातला आपण. टाकू का नको जाऊन ते गरम लागेल. चालू आहे इकडे मॅरिनेशन चालू झालं. इकडे विषय मस्त बिर्याणी तयार आहे. दम मारायची गोष्टी चालू आहे. माझ्याकडे
सिनेमॅटिक टोप एकदम रेडी झालेला काय विषय भावांनो कसा झाला एकदम टोप मी बनवलंय. आमची बिर्याणी झाली तयार मस्त ताटात येणार आहे प्रणव शेठ हे बघा हे बघा बादशाह वाज तरी आमचा पूर्वाचा बायसेप बघा बाबू पूर्वा म्हात्रेचा बायसेप दिसला बायसेप दिसला भाई बायसेप दिसला. आता मस्त वेगळी तिकडे बिर्याणी उतरून दे आमच्या ताटात. साई आतुरतेने वाट पाहतोय कधी भेटते बिर्याणी चला भेटू थोड्या वेळात. 2 minutes later. काय करत सई कधी पण आहे ना गाडगीची बाजू घे मग सई पण केस पुढे या बाई बाई शेटची पोज बघा झोपताना. आई तू माझ्या कधी झोपलास ना काय झोपला पाहिजे. बीच वरती कपडे बदलले. बाई माझ्या जॉबच्या जागी ती आर्या जॉब करते. आर्याला पैसे कमी